नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद। मैत्रिणींनो, आता वाजलेली आहे संध्याकाळचे 5 आणि मला हा ब्लाउज कटिंग करून अर्जंट शिवून द्यायचा आहे आणि मी अर्जंट जर ब्लाउज आला तर कशा पद्धतीने कटिंग करते ते तुमच्याबरोबर शेअर करते। मैत्रिणींनो, मी माझ्याकडे पेपर पॅटर्न आहे, ते पेपर पॅटर्न ठेवून मी अवघ्या काही वेळातच ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग सुद्धा करून दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ह्या ब्लाउज किंवा तुम्हाला तुमच्या जेव्हा ब्लाउज तुम्ही कटिंग करता त्यावेळेस तुम्हाला कोणकोणते प्रॉब्लेम येतात, ब्लाउज कटिंग करताना, ब्लाउज शिवताना सुद्धा कोणते प्रॉब्लेम येतात किंवा ब्लाउज शिवताना तुमच्या काही लक्षात येत नाही, त्या गोष्टी मला कमेंट करून सांगा, मी त्याचं उत्तर नक्की देईन किंवा त्याच्यावर एक व्हिडिओ बनवेल। तर हा जो ब्लाउज आहे तो मी बनवलेला आहे, एकदम व्यवस्थित ब्लाउज आपल्याला कटिंग करायचा आहे। तर मी अस्तर 1 मीटर घेतलेला आहे, बॅक साईड कटिंग करायला सुरुवात केलेली। आता ही बॅक साईड कटिंग करताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची, मोंढ्याचा आकार, शोल्डर, मोंढा, आपण मोंढ्याचा आकार किती इंचावरून घेतो, आपण छाती घडी किती इंचावरून घेतो, ब्लाऊजची उंची किती घेतो, या सगळ्या गोष्टी ह्या ब्लाऊजमध्ये खूप महत्त्वाच्या असतात मैत्रिणींनो। आणि हा जो ब्लाऊज आहे 38 छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे। मी 11ची पूर्ण घडी घेतलेली आहे, म्हणजेच 38 म्हणजे 9.5 एक भागाला 1.5 इंच शिलाई मार्जिंग अशी पूर्ण घडी 11 इंचची घेतलेली आहे। शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, मोंढा घेतलेला आहे 6 इंच। अशा पद्धतीने ब्लाऊज आहे। उंची आहे 13.5 प्लस 1 इंच 14.5 इंच। आणि तुम्ही पाहू शकता मी जो पॅटर्न ठेवले आणि जे पॅटर्न ठेवले त्या पॅटर्नवरच मी ब्लाऊज कटिंग करत आहे। तर ज्या पद्धतीने मी आखून घेतलेला आहे याला क्रॉसपट्टी मी 4 आणि 3.5ची घेतलेली आहे। तुम्ही पण क्रॉसपट्टी घेताना नेहमीच 4 आणि 3.5चीच घ्यायची। मोठ्या साईजचा ब्लाऊज असो किंवा छोट्या साईजचा ब्लाऊज असो, 3.5 आणि 4चीच क्रॉसपट्टी घ्यायची आहे। आणि जे आपण आखून घेतलेला आहे पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊज जे भाग ठेवले आहेत आणि तशा पद्धतीने आपण त्याला खडूच्या साहाय्याने आखून घेतलं आणि त्याच पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायची। क्रॉसपट्टीसुद्धा आता आपली जवळजवळ कटिंग करून झालेली आहे, अवघ्या काही वेळातच आपला हा ब्लाऊज कटिंग करून होणार आहे। जर आपल्या कासे पेपर पॅटर्न असले तर आपण खूपच कमी वेळात आपण ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग करू शकतो। तर अवघ्या काही वेळात आता मी ब्लाऊज पण कटिंग करते, ब्लाऊज कटिंग झाल्यानंतर आपल्याला ब्लाऊज स्टिचिंगसुद्धा करायचं आहे। त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन असतील त्या ताईंनी, किंवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण की ज्या मैत्रिणींना ब्लाऊज येत नाही त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा गोष्ट म्हणजे भाग आहे। ज्या नवीन ताई शिकतात त्यांच्यासाठी सुद्धा, त्यांना ब्लाऊज कसं ठेवले पाहिजे, क्रॉसपट्टी कशी ठेवली पाहिजे, ब्लाऊज पीसवर ब्लाऊज ठेवताना कोणती काळजी घेतली पाहिजे, जर समजा ओपन बाजूने जर बॅक नेक ठेवला किंवा पाठीचा भाग ठेवला तर ब्लाऊज आपला पूर्ण खराब होऊ शकतो, याची पण लक्ष समजलं पाहिजे। त्याच्यासाठी ज्या बाजूला बंद बाजू असते त्याच बाजूने आपल्याला बॅक साईड ठेवायची असते, ह्याची पण आपण दक्षता घेतली पाहिजे। कधी कधी काय होतं, चुकून आपली जो ओपन बाजू असते त्या बाजूला आपण बॅक नेक ठेवतो किंवा बॅक साईड ठेवतो, त्याच्यामुळे आपला ब्लाऊज पूर्ण खराब होऊ शकतो। त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित काळजीपूर्वक जे पॅटर्न आपण कटिंग केले, जे आपण अस्तर कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने आपला ब्लाऊज आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। तर पहा मैत्रिणींनो, आपला हा ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि ज्या पद्धतीने आपण अस्तर कटिंग केलं त्याच पद्धतीने आपलं ब्लाऊज पीससुद्धा कटिंग करून झालेलं आहे। तर आता आपण काय करूया, हे ब्लाऊज आहे ते आता आपण स्टिचिंग करायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मैत्रिणींनो, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, जर शोल्डर उतरत असेल आणि आपल्याला गळा समजत नसेल कसा घ्यायचा, तर मी ज्या पद्धतीने गळा उंची घेतलेली आहे बॅक नेकची, याला वरती 2.25ची गळा रुंदी घेतली, खालच्या बाजूने 2.5 इंचाची घेतली, गोल गळा आखून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपला बॅक नेक रेडी झालं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊज स्टिचिंग करायचं आहे। त्यासाठी मी काय केलेलं आहे, अस्तर हे साईड भागाचे आहे समोरासमोर ठेवून त्याच्यावर ब्लाऊज पीस ठेवला आणि चहूबाजूने काय करायचं, आपल्याला अस्तर जॉईन करून घ्यायचं। हे का जॉईन करून घ्यायचं, तर आपण ज्या वेळेस ब्लाऊज स्टिचिंग करतो त्यावेळेस आपला अस्तर हलू नये, आपल्या ब्लाऊजला कुठेही घोळ येऊ नये। आपल्या साईड भागाला फिटिंग करताना जर आत्ताच घोळ आला, फिटिंग करताना जास्त म्हणजे दिसतो तो, त्याच्यामुळं आपला ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये कसा यायला पाहिजे त्याच्यासाठी आपण व्यवस्थित अस्तर ला चहू बाजूने टिपा मारून घ्यायच्या, अस्तर आणि ब्लाऊज पीसला। त्याच्यासाठी दोन्ही पार्ट तसेच केले। त्याच पद्धतीने कटोरी कशी ठेवायची, ज्यावेळेस आपण अस्तरचा ब्लाऊज कटिंग करतो, दोन्ही कटोरीची तोंड समोरासमोर ठेवायची आणि त्याच्यावर दोन्ही ब्लाऊज पीस ठेवायचे आणि व्यवस्थित चहू बाजूने कटोरीला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, अस्तर जॉईन करून घ्यायचे। मी असं करते, दोन्ही कटोऱ्यांना समोरासमोर ठेवते। का असं का करते, तर एकाच बाजूची कटोरी होऊ नये यासाठी। आता आपल्याला काय करायचं आहे,
ते झालं कटोरीचं. आता स्लीव्जचं सुद्धा असंच असतं. पुढच्या मोंड्याचा आकार, मागच्या मोंड्याचा आकार याच्यात फरक असतो. जर आपण व्यवस्थित लक्षपूर्वक काम केलं नाही तर आपल्या सगळ्या एकाच बाजूची स्लीव्ज रेडी होते. नंतर आपल्याला ब्लाऊज पूर्ण उसवावा लागतो, म्हणजे स्लीव्ज उसवावा लागते. त्याच्यासाठी ज्या वेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस एकदम काळजीपूर्वक आपलं काम आपण करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी अस्तरसुद्धा जॉईन करून घेतलेलं आहे मैत्रिणी. तुम्ही पाहू शकता. आपल्याला जे स्लीव्ज आहे तिलासुद्धा घोळ येऊ द्यायचा नाही. अशा पद्धतीने आपल्याला स्लीव्जला शिलाई देऊन घ्यायची, आपल्याला अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, मी खूप व्हिडिओ टाकलेले आहेत ब्लाऊज कटिंगचे. ब्लाऊज कटिंग अस्तरसहित कसा करायचा, ब्लाऊज कसा शिवायचा, ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची, ब्लाऊज अस्तरवर कसा ठेवायचा, म्हणजे कटिंग आहे ती अस्तरवर कशी ठेवायची. मी खूप सारे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि मी बनवलेले आहेत. हे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना आता, तर तुम्ही काय करायचं आहे, माझे सगळे बाकीचे व्हिडिओ पाहिजेत. त्याच्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, शिकण्यास मदत होणार आहे. मी हे व्हिडिओ काय टाकलेले आहेत माहिती का मैत्रिणींनो, ज्या माझ्या मैत्रिणी आहेत घर बसल्या, त्यांना बाहेर जाता येत नाही आणि त्यांना ब्लाऊज शिकण्याची तर खूप इच्छा आहे. मग तुम्ही घर बसल्यासुद्धा ब्लाऊज शिवून 500 ते 1000 रुपये कमवू शकतात एक जागी घर बसल्या. तर मैत्रिणी, म्हणजे मेहनत करणं ही आपल्या हातात असते, किती वेळ करायची काय. कारण की आपल्याला ह्या वेळ काढावा लागत नाही. ब्लाऊज शिवताना आपला आपोआप, म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला आवड असते ते काम आपण करायला घेतोच, असं म्हणायचं आहे मला. त्यासाठी मैत्रिणींनो, आणि हा व्हिडिओ खरं तुम्ही शेवटपर्यंत जे पाहणार आहेत ना, त्यांचं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. कारण की आपल्याला ब्लाऊज आता पूर्ण स्टिचिंग करायचं आहे. तर पाहू शकता मी साईड भागाचे सगळं जे आपण बाजूनी जास्तीचा कपडा शिल्लक राहिलेला आहे ब्लाऊज पीसचा, तो कटिंग करून घ्यायचा आहे. आपले ब्लाऊजला अस्तर आता जॉईन करून झाले. आता बॅकनेक स्टिचिंग करताना काय करायचं आहे, ज्या वेळेस आपण खालचा जो पट्टी आहे बॅकनेकची ती ज्यावेळेस स्टिचिंग करत असतो, त्याच्यानंतर जो गळा असतो त्याला आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम पिना लावून घ्यायच्या. त्या का लावून घ्यायच्या, जर आपला गळा फाकला ब्लाऊज स्टिचिंग करताना, जास्तीचा झाला, रुंद झाला, तर मग काय होणार आहे, आपलं शोल्डर उतरणार आहे. त्याच्यासाठी ज्यावेळेस आपण बॅकनेक स्टिच करत असतो त्यावेळेस व्यवस्थित आपला गळ्याचा आकार व्यवस्थित आला पाहिजे. त्याच्यासाठी पिना वगैरे लावून घ्यायच्या, नंतर पिना काढून घ्यायच्या स्टिचिंग केल्यानंतर, आणि मगच आतला कपडा कटिंग करायचा. याच्यामुळे काय होणार आहे, आपला शोल्डर उतरणार नाही आणि आपला जो ब्लाऊजचा जो गळा आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये आणि गोलाकार येणार आहे. त्याच्यासाठी अशा पद्धतीने गळ्याला आपण पिना लावून आपला ब्लाऊज रेडी करायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, कमरेला दाबटीप देऊन घ्यायची. ही दाबटीप का द्यायची, तर आपल्या ब्लाऊजचं जेवढं फिनिशिंग आपल्याला छान करता येईल, जेवढं आपल्याला धागेदोरे ब्लाऊजचे कट करता येतील, जास्तीत जास्त धागेदोरे दिसता कामा नये ब्लाऊजला, याची पण दक्षता घ्यायची. जर अस्ताव्यस्त ब्लाऊज जर कस्टमरला दिसला तर कस्टमर पुन्हा आपल्याकडे ब्लाऊज शिवायला येणार नाही. ब्लाऊजला काय हवं, म्हणजे कस्टमरला काय हवं असतं, ब्लाऊज फिटिंग आणि ब्लाऊजची जी आपल्या ब्लाऊजची काय व्यवस्थित असलेली जी फिनिशिंग ही खूप महत्त्वाची असते ब्लाऊज शिवल्यानंतर. तर हे टक्स घेतलेले आहेत. जेवढा गळा असतो त्याच्या अर्धा इंच कमी टक्सची उंची घ्यायची असते, अर्धा इंच रुंदी घ्यायची असते, आणि अशा पद्धतीने बॅकनेक आपला रेडी करायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट पार्ट. तर फ्रंट पार्ट कसा कटिंग करायचा ते मी दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आता स्टिचिंग करायचा कसा ते पण दाखवते. गोल गळा आलेला आहे एकदम परफेक्ट, तुम्ही पाहू शकता. आता जे समोरचे पार्ट आहेत ते अशा पद्धतीने ठेवायचे, आणि जी कटोरी आहे ती कशी ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता. आता मी तुम्हाला दाखवणार आहे कटोरीला किती छान कटोरीचा पफ आलेला आहे, किती छान कटोरीला आकार आलेला आहे, तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित. ही जर चूक झाली कटोरीला टक्स देताना तर आपला ब्लाऊजसुद्धा खराब होऊ शकतो. याची पण आपल्याला दक्षता घ्यायची. ज्यावेळेस आपण कटोरीला टक्स देतो त्यावेळेस 1.5 इंच रुंदी आणि 2.5 किंवा 2.25 इंच जरी टक्सची उंची घेतलेली असते तरी खूप छान. 2.5 इंच मोठ्या मापाचा ब्लाऊज असला किंवा ब्लाऊजची उंची जास्त असली तर 2.5 इंच घ्यायची. तर अशा पद्धतीने आपली कटोरीसुद्धा साईड भागाला जॉईन करून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता डबल टिपा वगैरे देऊन झाल्यात. आता आपल्याला क्रॉसपट्टी लावायची. आता ही क्रॉसपट्टी लावताना कोणती काळजी घ्यायची, अस्तरच्या बाजूने अस्तर आणि खालच्या बाजूने जर ब्लाऊज पीस आहे ना त्याच्या विरुद्ध बाजूने आपल्याला काय करायचं असतं, आतली क्रॉसपट्टी घ्यायची असते, म्हणजे ब्लाऊज पीसची. आणि मी ज्या पद्धतीने ब्लाऊज पीस कटिंग करते किंवा मी ज्या पद्धतीने क्रॉसपट्टी जॉईन करते त्याच पद्धतीने तुम्ही पण क्रॉसपट्टी जॉईन करता का ते पण मला कमेंट करून सांगा.
कारण की मला म्हणजे ज्या वेळेस मी शिकवत होते त्यावेळेस जे माझ्या शिक्षिका होत्या जे मला शिकवत होत्या त्यांनी अशाच पद्धतीने शिकवली, म्हणून मी अशाच पद्धतीने लावते. तुम्हाला पण तुमच्या शिक्षिका किंवा तुम्ही शिकले असाल किंवा शिकत असाल तर तुम्ही कशा पद्धतीने क्रॉसपट्टी लावता, गोल राऊंड करून लावता का जशी आहे तशीच ठेवून देता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हुक पट्टी तयार करायची. आता ही हुक पट्टी तयार करणं खूप सोपं असतं. आता आपल्याला जर लूक पट्टी तयार करायची, मी आतल्या बाजूने अर्धा इंचाची शिलाई मार्जिंगने काय करते, टिप्पा मारून घेतल्या. बाहेरच्या बाजूने आपल्याला फोल्ड करून आपल्याला इथं काय करायची आहे, लूक पट्टीसाठी मी 5 नंबरची टिप दिली. ज्यावेळेस मी लूक तयार करेल त्यावेळेस ती पट्टी मी उसवून टाकल किंवा काढून टाकल. आता आपल्याला लूक पट्टी तयार केल्यानंतर आता आपल्याला हुक पट्टी तयार करायची. ही हुक पट्टी आपल्याला वरच्या बाजूने सुरुवात करायची स्टिचिंगला. अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिंगनी आतमध्ये दुमडून पॅक करून द्यायची. तिथं आपल्याला हुक लावून द्यायचे. तर अशा पद्धतीने आपला समोरचा पार्ट बऱ्यापैकी रेडी झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो समोरच्या पार्टची हुक पट्टी कमी जास्त होते ती कशी कमी करायची, दोन्ही हुक पट्ट्या समोरासमोर ठेवायच्या आणि जी जास्तीची आहे ती आपल्याला कटिंग करून घ्यायची. त्याच्यामुळे आपल्या दोन्ही हुक पट्ट्या एकदम सेम आणि बरोबर सारख्याच येणार आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, गोटपट्टी तयार करायची. आता ही गोटपट्टी कशी तयार करायची, मी सरळ पीस म्हणजे सरळ ब्लाऊजचीच गोटपट्टी किंवा सरळ पट्टी असलेलीच गोटपट्टी तयार करते. काही जणी काय म्हणतात, सरळ जर गोटपट्टी काढली तर ब्लाऊजचा गोट व्यवस्थित येत नाही. तर तसं काही नाही मैत्रिणींनो, सरळ जर गोटपट्टी जरी काढली तरी मी त्याच पद्धतीने गोटपट्टी काढते, सरळच काढते आणि त्याच पद्धतीने मी ब्लाऊजला लावते सुद्धा. माझा गोट एकदम परफेक्ट येतो, गोलाकार येतो आणि भरीवसुद्धा असतो. त्याच्यामुळं मी ह्याच पद्धतीने माझा गोट लावत असते ब्लाऊजला. तर दोन्ही गळ्याला आपण गोट लावून घेतलेला आहे. आता गोट लावल्यानंतर आपल्याला काय करायचं, थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला गोट पलटी होण्यास मदत होते आणि आपल्या गोटला पण फिनिशिंग छान येते त्याच्यासाठी. आता एक खूप महत्त्वाची ट्रिक म्हणजे ज्यावेळेस आपण गोट लावल्यानंतर आपल्या काय करायचं, जरा मशीनवरती ते काय करायचं, जरा घासायचं आहे, म्हणजे आपला गोट गोळा होत नाही. ज्यावेळेस आपला गळा आहे ना तो असा गोळा झाल्यासारखा वाटत नाही. त्याच्यासाठी ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे. आता आपल्याला शोल्डर अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिंगने दोन्ही शोल्डर जॉईन करून घ्यायचे. त्याच्यानंतर जी आपली शोल्डरची पट्टी आहे ती आपली 3 इंच आहे की नाही हे पण आपल्याला चेक करायचं आहे. दोन्ही बाजूने जी कमी जास्त असेल ती आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. आधी मोजून घ्यायचं आहे. जी मोजून घेतल्यानंतर दोन्ही सारख्या असेल तर ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. जर कमी जास्त असेल तर आपल्याला त्या काय करायच्या, ती व्यवस्थित एक जास्त कमी जी जास्त असेल ती कमी करून घ्यायची. त्याच्यानंतर आता स्लीव्ज चेक करायची. स्लीव्ज आपल्या ब्लाऊजला परफेक्ट बसते का, आपण जी स्लीव्ज कटिंग केली ती जास्त होते का कमी होती. त्याच्यानंतर मोंड्याखालचा जो भाग असतो तो वर खाली हाय का हा चेक करून घ्यायचा. ते व्यवस्थित असेल तर ठीक, जर जास्त असेल तर तो कमी करून घ्यायचा. कमी जास्त असतो ना, एक कमी असू शकतो एक जास्त असू शकतो. जो कमी असतो तो आपल्याला तसाच ठेवायचा आणि जो जादा दिसतो ना तो कटिंग करून घ्यायचा आणि आपली स्लीव्ज जॉईन करायची. ही स्लीव्ज जॉईन करण्या अगोदरची टिप आहे. आणि त्याच्यानंतर स्लीव्ज जॉईन करताना पण व्यवस्थित जॉईन करायची आहे. कमी जास्त कपडा होऊ द्यायचा नाही आहे, गोळा होऊ द्यायचा नाही आहे, कुठं झोळ पडू द्यायचा नाही आहे स्लीव्ज स्टिच करताना. तर मी माझ्या पद्धतीने काय केलेलं आहे, स्लीव्ज आणि स्लीव्ज खूप ओढून लावायची नाही, जरा व्यवस्थित हलक्या हातानेच आपली स्लीव्ज आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. नाहीतर काय होतं, आपल्याला स्लीव्जला असं ताणल्यासारखं वाटतं. त्याच्यासाठी स्लीव्ज थोडीशी लूजच ठेवायची आहे. आणि स्लीवची उंची दोन्ही पण स्लीवच्या उंची आपल्याला चेक करायच्यात परफेक्ट आलेल्या आहेत का. कधी कधी काय होतं, शिवण्यात कमी जास्त झाल्यानंतर सुद्धा आपली कमी जास्त होती. त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला ते चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दंडघेराचं माप घेतलेलं आहे कस्टमरच्या ब्लाऊजचं आणि पुन्हा मग मी काय केलं, कटिंग